इयत्ता 10वी गणित भाग 1 सराव संच 6.2 मधला तिसरा प्रश्न. मुंबई पुणे द्रुतगती मार्गाच्या वाहतुकीचे नियंत्रण करणाऱ्या पोलीस चौकीवर केलेल्या सर्वेक्षणात पुढील प्रमाणे निरीक्षणे आढळली. दिलेल्या नोंदीचे मध्यक काढायचे आहे. बघा, जेव्हा सलग वर्ग नसतील तेव्हा आपल्याला सलग वर्गाचा एक कॉलम तयार करावा लागतो. कारण इथं बघा 60 ते 64, 65 ते 69, 70 ते 74 असे वर्ग आहेत. सलग वर्ग नाही आहेत. म्हणजे 64 आता 60 ते 64 म्हणजे 64 ते पुढं पाहिजे. तर तसे सलग वर्ग नाही आहेत. तर आपल्याला सलग वर्ग करण्यासाठी खालचं जे वर्ग आहे त्याला 0.5ने कमी करायचं आणि वरच्या वर्गाचे 0.5 वाढवायचे. अशा पद्धतीने आपण सलग वर्ग करून घेतलेले आहेत. 59.5 ते 64.5, 64.5 ते 69.5, 69.5 ते 74.5, 74.5 ते 79.5, 79.5 ते 84.5 आणि 84.5 ते 89.5. वाहनांची संख्या वारंवार दिलेली आहे 10, 34, 55, 85, 10 आणि 6. टोटल वाहने झाली 200. संचित वारंवारता काढताना टोटल वाहनं येतात म्हणजे 10 अधिक 34 44, 44 अधिक 55 99, 99 अधिक 85 184, 184 अधिक 10 194 आणि 194 अधिक 6 200. टोटल वाहनं 200 आहेत. म्हणजे नंबर ऑफ व्हेकल्स n इज इक्वल टू 200. मग n बरोबर 200 आलं, n/2 आलं 100. आपल्याला कारण मध्यकामध्ये फॉर्म्युल्यामध्ये n/2च घ्यायचं आहे आणि या n/2 वरूनच आपल्याला मध्यक वर्ग ठरवायचा आहे. मग 100वे वाहन कशामध्ये येणार तर 74.5 ते 79.5 या वर्गात येणार. त्याच्या समोरचे म्हणजे मध्यक वर्गाच्या समोरची वारंवारता घ्यायची 85 येणार f आणि CF त्याच्यावरची संचित वारंवारता, मध्यक वर्गाच्या वरची संचित वारंवारता, मग संचित वारंवारता CF हे 99 येणार. आणि उंची किती आहे तर 89.5 आणि वजा 84.5 किती येते 5. प्रत्येक वर्गामध्ये 5चा फरक आहे. तर उंची वर्गाची आहे 5. F 85 आलं आणि मध्यक वर्ग किती आहे 74.5. त्याची खालची मर्यादा घ्यायची 74.5 ते 79.5 आहे. त्याची खालची मर्यादा 74.5. L हा 74.5 घेतला, F 85, CF 99 आणि उंची 5, n/2 100. मध्यकाचं सूत्र मध्यक बरोबर L अधिक n/2 वजा CF/F गुणिले H. 74.5 अधिक 100 वजा 99/85 गुणिले 5. कंसामध्ये बघा 1/85 येईल गुणिले 5, 5ने भागलं 5 एके 5, 5 7 35, 74.5 अधिक 1/17 0.058 असं येतं. बेरीज केल्यानंतर आपल्याला 74.558 मिळेल. तर हे कसं आहे वाहनांची संख्या आहे त्यामुळे ते आपण फुल फिगरमध्ये घेणार आहे. तर 74.500च्या पुढं आहे म्हणजे निम्म्याच्या जर पुढं असेल तर आपण पुढचा अंक घेतो. म्हणून 74.558 म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली 75 वाहनं येणार. म्हणजे वाहनांच्या संख्येचे मध्यक आलं 75 वाहनं. प्रश्न 4 आहे. विविध कारखान्यांमध्ये उत्पादन देणाऱ्या दिव्यांची संख्या खालील सारणीत दिली आहे. त्यावरून दिव्यांच्या उत्पादनाचं मध्यक काढा. दिव्यांची संख्या हजारांमध्ये दिलेली आहे आणि कारखान्यांची संख्या दिलेली आहे त्याच्या खाली. ते बघा सलग वर्ग आहेत. वर्ग दिव्यांची संख्या ते घेतलेले आहेत. वारंवारता कारखान्यांची संख्या ते पण घेतलेले आहेत. तर संचित वारंवारता पहिली 12, 12 अधिक 35 47, 47 अधिक 20 67, 67 अधिक 15 82, 85 अधिक 8 90, 90 अधिक 7 97, 97 अधिक 8 105. टोटल आले 105. म्हणजे नंबर ऑफ फॅक्टरीज म्हणजे कारखान्यांची संख्या आली 105. 105ला 2ने भागलं 52.5 झालं. मग 52.5 हे कुठं येणार तर 50 ते 60 या वर्गामध्ये येणार. 50 ते 60 ही त्याचा मध्यक वर्ग आला. मग 50 हा L म्हणजे लोअर लिमिट आणि
त्याच्या समोरची फ्रिक्वेन्सी घ्यायची आपल्याला 20 हे एफ येणार आणि त्याच्यावरची संचित वारंवारता CF बरोबर 47. अशा पद्धतीने आपल्याला सर्व किमती मिळालेल्या आहेत. N/2 105/2 बरोबर 52.5. L बरोबर 50. H बरोबर 10. उंची बघा 10चा फरक असल्यामुळे 10 उंची आहे प्रत्येक वर्गाची. F 20 आला आणि CF 47. सर्व किमती भरून घेतल्या. मध्यकाचं सूत्र L अधिक कंसामध्ये N/2 वजा CF/F कंस पूर्ण गुणिले H. 50 अधिक 52.5 वजा 47/20 गुणिले 10. 52.5मधून 4 गेले 5.5 राहिले. 5.5/20 गुणिले 10. 10 × 10 10 × 20. मग 50 अधिक 5.5/2 2.75 येतात. 50 अधिक 2.75 52.75. पण ही दिव्यांची संख्या आहे त्यामुळे आपल्याला फुल फिगरमध्ये घ्यावं लागतील म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली 53 कारण 52.75 आहे 50च्या वर आहे म्हणून पुढचा अंक वाढवायचा आहे. मग 53 दिवे आले. दिव्यांच्या संख्येचे मध्यक आलं 53.